स्वतःचा हक्काचा असून आम्हाला माणसं एवढी त्रास द्यायला लागली ती. त्या माणसांसंग काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. ह्या थराला जातील असं वाटलं नव्हतं आम्हाला. एवढं वाढल की एवढं. त्या व्यक्तीने तर केसानं गळा कापलाय, पण बाजारात म्हणतो आमचा कापला तर तुझा उद्या आई ती बघून घेत तुझ्या संग काय होणार काय नाही. ते आम्हाला काय ती बोलायची करायची कशाचा विषयच काय घ्यायचा नाही. तर तू आम्हाला धोका दिला असं दुसरा कुणाला देऊ नको, कारण प्रत्येक जण आमच्यासारखी सभ्य माणसं तुला भेटणार नाही. ती तो आज आम्हाला एक दागा दिला, उद्या दुसऱ्याला तसा दे जायचे तिथंच धरून तुला ती हाणणार आहे. ती आम्हाला ती पाऊल उचलायचं नाही. आमच्यात ती रक्तात गुणधर्मच नाही. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. बरं का, आता सकाळ मनाचं टायमिंग नाही, दुपारच्या 12-1 वाजत आली. सकाळपासून अजून पाणी नाही प्यायला, साधं एवढं टेन्शन आहे. टेन्शनमध्ये आज 2-3 दिवस झालं जगतोय. आणि आम्ही दोघं पण नाही, चौघं पण जगतोय ना. आमच्या चौघासंग ह्या लेकराचं पण हाल व्हायला लागले. त्याला वेळेला पाणी भेटणं किंवा खायला अन्न भेटणं म्हणलं काम झालं. टेन्शन काय आहे ते तुम्हाला मी सविस्तर सांगेन, पण ते कसं आहे, जरा थोडीशी वेळ आहे त्याला, ते सांगतो. आणि त्यातनं बी एक मुद्दा तरी सांगतो तुम्हाला. टेन्शन आहे जमिनीचं. जमिनी संदर्भात जरा एक जणांना आमच्यावर काढली नोटीस, ती कारवाई आहे आणि त्याला समोर जायचं आहे. त्या संदर्भात आमची जरा चालू आहे चर्चा, त्यामुळं आमची धावपळ व्हायला लागली. पण त्या करणाऱ्या व्यक्तीला सुट्टी देणार नाही एवढं मात्र खरं आहे, कारण त्यात आपण कुठल्याही कशात दोषी नाही, तरी त्यानं आपल्यावर सगळं लादलंय. त्यामुळं खऱ्या संग परमेश्वर असतो. माणूस नसू द्या हो, माणूस कसा आहे गरजेपुरता आहे. माणसाचे कशी आजकाल सवय लागली, माणसाचा किस्सा भरला की माणूस पलट्या हाणतो. पण खरं जे राहतं आणि खऱ्यानं जे वागतं ते संग माणूस नसला तर चालेल, परमेश्वर नक्की असतो. तर आपण जे काय करणार आहे ते त्याला सांगून करणार नाही, उलट करणार आहे. त्याच्या ध्यानात पण आलं पाहिजे आणि लक्षात बी आलं पाहिजे की एक चुकी आपली किती मागायची पडली. ती फक्त ते करायला जरा वेळ जाणार आहे, कारण अजून आमचं कसं चालू आहे, चापचा चापची चालू आहे की बाबा आज ही सल्ला सांगतो ही बरोबर आहे का, ते सांगतोय ती बरोबर आहे का. या क्षेत्रात आपण कधी गेलो नाही, त्यामुळे आपल्याला ह्याचा अनुभव नाही. त्यानं जी नोटीस काढली त्याला आपण तोड देणार आहे, आणि तोड देऊनच्या देऊन त्यानं जी इतक्या दिवस आपल्याला अंधारात ठेवलं, ते सगळं त्याचं काय असेल ते उकरंडा उकरून आपण बाहेर काढणार आहे. त्याला काम आता चांगलं मोठं लावणार आहे. पण ते मोठं काम लावण्यात आपला वेळ चालला, आपल्यापाशी टाईम नाही, किंवा आपल्या चित्राबाचं लेकराचं सगळ्यांचा हलवायला लागले. मी एकलं जायचं म्हणलं तरी म्हणते तुम्ही एकलं जायचं नाही, टेन्शनमध्ये तुम्ही काहीतरी काम लावचाल किंवा काम करून घ्याचाल. त्यापेक्षा मी निघालो की ती भाऊभाऊज येते. ती म्हणजे माझ्या एकल्या संग एवढ्या सगळ्यांचा लोंबाळा. सुखानं घास मला पण खाय नाही आणि ह्यांना पण नाही. टेन्शनमध्ये असाव किती दिवस, जगाव किती दिवस, आणि त्या माणसाला पण काहीतरी थोडीफार देवानं त्याला काही दिली असती तर त्यानं पाळाय पाहिजे होती. जरा देवानं दिली असते ते ह्या थराला गेला असतं का ती. म्हणा ये माती खाऊन माती खाल्लं एवढी बेकार अवलाद आहे. एवढी बेकार अवलाद म्हणजे खरं इतकी बेकार निघली ती ना. लोक विश्वासानं घात करते ती चुकीचं नाही. खरं आहे बहिणीनं, विश्वासानं घात करते ती माणसं. तसं आमचा त्यानं विश्वासानं घात केला. आम्हाला विश्वासात घेऊन आमचंच असून आमच्यावरच तिने नोटीस काढले म्हणल्यावर ती काय लायकीची काय मापची माणसं असतील. त्याचा त्याशी आमच्या रानातनं ऊस जायचा होता. ऊस जास्त आम्हाला गोड बोलला, आणि गोड बोलून ज्या वेळेस सगळी कामं त्याची झाली की मग पराक्रम केला. कुठं जातोय तू, जगाची म्हणा एका लुगड्यावर म्हातार होत नाही. तुला अरे उन्हाळा पावसाळा लय खायचं आहे, तुझ्या पुढला आम्ही आहे, मागचा तो आहे. तुला वाटतंय तू आज लगे एवढं केलं म्हणून तू लय पुढे गेला किंवा ही वाकत माझ्यापर्यंत येते. पण ही वेळ दाखवणार आहे तुला की कोण कोणापाशी येत आहे ते कळत तुला. माणसाला भिवू नको, देवाला तेवढं भी काय. कारण की जे माणूस दुसऱ्यांच्या पुढं काट दगड वाईट वेळ आणतो ना, त्याच्या सुद्धा पदरात वाईट वेळ येते. पोरगी पळत जुती आली वाटेला, त्याच्या सुद्धा वाईट वेळ येते. आता ते महाग होती गाडी त्यांची तेव्हा तिथं ते आले. तुम्हाला खोटं वाटेल तेव्हा दोघं पण आता लागले उतरा जुती लागली. कंडिशन कशी आहे बघा, तिचा चेहरा कसा आहे, म्हणजे खाल्लंय न खाल्लंय कुणी अजिबात काय नाही. इतकं फुल टेन्शन मध्ये आहे ना, सांगायच्या पलीकडल्या टेन्शन मध्ये. ये गे ग, टेन्शन सगळ्यालाच आहे हो. फक्त आता ह्यातनं फक्त राहिले ती, पण ते आता त्यांचं नाव घेऊन चालत नाही. आपण सगळं करतोय पळतोय आपण म्हणल्यावर टेन्शन आपल्याला येणार आहे, दुसऱ्याला येऊन चालत नाही.
कसं असतं वाईट काळात प्रत्येकानं प्रत्येकाची साथ दिली पाहिजे. वाऱ्यावर जर एकल्याला सोडलं तर तसं सोडून बी मेळ लागत नाही, तसं काम पण होत नसतं. आमच्या वाईट दिवसात आम्ही चौघं एकत्र आहे, बाद झालं. ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली आहे? अहो ही वाईट काळ आहे, ही काय फुटी टुकून इथं बांधलेला नाही, काय बारमाही राहणार नाही आमच्यापाशीच घर बांधून. एक ना एक दिवस जाणार आहे. काल बी काय म्हणली ही वाईट किती करायचं ती एकदाच होतो. 17 जण येतील वाईट करत बसलेली होत नाही. काय देवाची इच्छा असली तरी एकदाच वाईट होईल, पण एकदा ह्यातनं जर मार्ग निघाला ना तर लय चांगला निघणार आणि होणार पण आहे भविष्यात आमचं चांगलं. पण आज चांगलं व्हायचं दिसलं की त्या माणसाने आमच्यावर आमचंच असून काय उपयोगाचं नाही म्हणलं झालं. आमचं स्वतःचं हक्काचं असून आम्हाला माणसं एवढी त्रास द्यायला लागली ती. त्या माणसांसंग काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, ह्या थराला जातील असं वाटलं नव्हतं आम्हाला. एवढं वाढल की एवढं. त्या व्यक्तीनं तर केसानं गळा कापलाय, पण बाजारा म्हणावतो आमचा कापला तर तुझा उद्या आई ती बघून घेत तुझ्या संग काय होणार आहे काय नाही. ते आम्हाला काय ती बोलायची आणि करायची कशाचा विषयच काय घ्यायचा नाही. तर तू आम्हाला धोका दिला असं दुसरा कुणाला देऊ नको, कारण प्रत्येक जण आमच्यासारखी सभ्य माणसं तुला भेटणार नाही. ती तो आज आम्हाला एक दागा दिला, उद्या दुसऱ्याला तसा दे जायचे तिथंच धरून तुला ती हाणणार आहे. ती आम्हाला ती पाऊल उचलायचं नाही. आमच्यात ती रक्तात गुणधर्मच नाहीत, किंवा आमच्या आईबापानं आम्हाला तसलं वाईट वळण लावलंच नाही. तुझ्या आईबापानं तुला वाईट वळण लावलंय, त्या वळणावर तू चाललाय, पण एक ना एक दिवस तुझ्या तोंडावर तू पडणार आहे. दुसऱ्याने पाडायची गरज लागणार नाही. ज्याचा बाप चांगला असतो ना त्याचा लोक चांगला असतो. म्हणजे त्याच्या बापाच्या रक्तातच काहीतरी फॉल्ट असणार आहे आणि त्याच्या पण रक्तात काहीतरी फॉल्ट असणार आहे, म्हणून तर ती ह्या थराला गेला. त्याचं चांगलं रक्त असताना, चांगल्या क्वालिटीचं असता, चांगल्या रक्ताचं असता, तर ह्या थराला गेला नसता. विश्वासानं कुणाचाच गळात कापला नसता. तुझी क्वालिटीच चांगली नाही रे, म्हणून तू ह्या थराला गेला. पण एवढं लक्ष ठेव, तू आज आम्हाला फसवलं ना, तुझ्या आयुष्यात तुला अशी लय जण फसवणार आहे आणि तू फिडशील, ती केलेलं फिडशील. बघाय भेटेल आम्हाला कुठं तू बी लांबचा नाही ना आम्ही बी लांबचा नाही. तुला दिसेल डोळ्यानं की बाबा हितच करायचं, खऱ्याच्या मार्गावर चालल्यावर काय असतं आणि खोट्याच्या मार्गावर चालल्यावर काय असतं. अरे स्वार्थ असावं, पण एवढा नाही की एखाद्याचा प्रपंच मोडावं, उद एखाद्याचं गर्व. आमच्या घरावर जेवढा टेंबा ठेवलाय ना, एक दिवस तुझ्या बी पडणार आहे आणि देव परमेश्वर तुझ्यावरती वेळ आणणार आहे ना. आमची इच्छा लवकर यावं, त्याच्यावर तुझं डोळं उघडणार नाही. तर आई यातल्या सकाळी एकानं देखील अजून चहा पिलं नाही किंवा पाणी पिलं. आमचं चेहरं बघून तर तुम्हाला समजतं की आम्ही किती आनंदात आहे आणि किती टेन्शन मध्ये आहे. ती भाऊजी तर इकडे आला नाही. कसं असतं माहिती का, देवाच्या घरात देर आहे पण अंधेर नाही. आज त्यानं वाटून केले ना बघा, दुसऱ्याचं तोंड काळं करायला आपला हात तर काळं होतं त्याच्यावर करायचं. त्याच्या वागण्यावरनं त्याच्यावर ओळखून येत आहे, त्याच्यावर संस्कार किती बाद झाले आहेत. इतकं वाईट वागल त्या वृत्तीचा, ती वृत्तीचा म्हणला तरी जमत. एवढी माणसं बेकार. एवढं टेन्शन येतं, एवढा राग येतोय, पण काय उपयोगाचं नाही म्हणलं झाले आमचं. इतकं म्हणजे इतकं संकटात आहे, एवढ्या मोठ्या संकटात आहे आम्ही. आहे हो, उपयोग आहे, त्याच्यावर मार्ग काढायचा चालू आहे. त्यानं जेवढा आतापर्यंतची काय कुकर्म केले ते पोचू देणार नाही. त्याचं पाक सगळं चिट्टा चपाटा नाही उघडून ठेवणार आहे आणि काढणार आहे. आणि त्यात भलं कोण कोण दोषी असतील ती देखील सगळी पुढं आणणार आहे. सुट्टी कुणाला देणार नाही. पण ही कसं असतंय, उचलली जीभ लावली टाळ्याला, हे आपल्याला बोला येतंय, पण ती काम करायला वेळ जातो. काम करणार आहे, प्रत्येकाला काम लावणार आहे. जेवढी वाईट चालली ती तेवढ्या सगळ्यांना काम लावणार आहे, पण ती व्हायला आणि ती काम लागायला जरा वेळ जाणार आहे. तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. आता सांगायचं टायमिंग नाही, पण एक दिवशी सगळं तुम्हाला नावा गावा सकट सगळं सांगणार आहे. ती माणूस कोणता होता कोण आहे